तर इथे मी 2 कांदे चिरून घेत आहे, त्याचबरोबर लसूण चिरून घेत आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घेणार आहे। तर मी आज भाजी करत आहे ती चवळीची भाजी। आम्ही या भाजीला चवळीची भाजी म्हणतो। या भाजीला तांदूळ जिऱ्याची भाजी असे सुद्धा म्हणतात। तर ही भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता फोडणीची तयारी करणार आहे। तर गॅसवर कढई ठेवत आहे, आवश्यकतेनुसार तेल ऑइल घेत आहे। आता त्यामध्ये मोहरी जिरे टाकत आहे, त्यानंतर सर्व चिरलेले साहित्य त्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेणार आहे। लालसर रंगाचे त्याला तेलामध्ये भाजून घेणार आहे। आता आवश्यकतेनुसार हळद, मीठ आणि थोडं तिखट टाकायचं आहे। तसं तर या भाजीमध्ये मिरच्या टाकलेल्या आहे, हिरव्या मिरच्या, त्यामुळे यामध्ये थोडं फक्त तिखट टाकायचं आहे। छान मस्त तेलामध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे। आणि आता ही भाजी आहे धुतलेली तांदूळ जिऱ्याची भाजी, चवळीची भाजी सुद्धा म्हणतात याला, ही छान त्यामध्ये टाकून फिरवून घ्यायची आहे। छान मस्त अशी सर्व मसाल्यामध्ये, म्हणजेच सर्व जे आपण साहित्य फ्राय केलं होतं तेलामध्ये, त्यामध्ये मी ही भाजी छान टाकून घेतलेली आहे आणि आता छान फिरवण करायचं आहे, छान फिरवण करून घ्यायचं आहे। आणि आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। बस 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते आणि ही भाजी भाकरीसोबत तर खूपच छान लागते, अप्रतिम अशी ही भाजी लागते। बघा, भाजी तयार झालेली आहे, खूपच सुंदर अप्रतिम अशी तांदूळ जिऱ्याची भाजी, चवळीची भाजीसुद्धा आम्ही म्हणतो याला। तर भाजी तयार झालेली आहे। बघा, ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे आणि अतिशय सुंदर अशी ही साधी सिंपल रेसिपी आहे या भाजीची। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि यासारख्या भाजीला तुम्ही कशाची भाजी म्हणता? आम्ही चवळीची भाजी म्हणतो। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।